ते कामाचं म्हटलं ना इतकं टेन्शन येतं की बस कधी मला आहे ना काम करून करून फार जीव जायला लागला. हो गया सब, मतलब अंदर का काम हो गया सब. अगं बाई मराठीत बोल, हो, आम्ही मराठी sorry. माणसं आहेत. तू अशी हिंदी पण आम्ही आहे ना मराठी. हा हा, झालं आतलं काम सगळं. हा मी काय बोलते ते ऐक. हा हे सगळं आवरून ठेव. कसं आहे ना खूप पसारा झालाय ग. हा हा, ठेवते ना तुला गाड्या करून. सकाळी सकाळी कळत नाही का हे सगळं आवरायचं म्हणून. अहो तुम्ही झोपले होते ना तेव्हा. हा अच्छा ठीक आहे. तशी तू चांगली आहे स्वभावाने, काम वगैरे व्यवस्थित करते म्हणून टिकून ठेवलं. नाही तर आधी तुझ्या आधी 2-4 कामवाले गेलेत माझ्या हाताखालून निघून. अहो कामाला बायका पण चांगल्या भेटतात आणि आम्हाला पण चांगल्या घरातलीच ऑफर येते. पण तुम्ही चांगल्या म्हणून मी पण आली इथे. मला पण कसं चांगलीच माणसांच्या बरोबर काम करायचंय ना, असं आहे. व्यवस्थित झाला. हो हो. हे पण आवरावं लागेल एकदम. हा कसं आहे ना मालक येतील मग नंतर. मग तुम्ही काय वॉशरूमला जाताय का तोपर्यंत? हो मी म्हणजे आहे इथं थांबले. हा मला ना हॉबीचं इतकं टेन्शन ना ग. एवढी काळजी असती तर आतापर्यंत तुम्हीच ठेवलं असतं व्यवस्थित. पण असू द्या, मी आहे ना. तुझं नाव ते काय काय ग? मला तिकडे हे बोलतात, काही पण बोलतात मला, म्हणजे माझ्या घरातले वेगळ्या नावाने, कामात वेगळ्या नावाने असं. अच्छा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. नशीब तुझं. मी तुझं नाव वासंती ठेवते मग. काय? वासंती. वासंती चालेल, छान वाटतं. हा हे कोण ठेव. आता कोण आले यावेळेस? ऐक मालक आले वाटतं. जा तुम्ही आवरते बाकीचं. जा. मग ते म्हणतील ना का घरात कामाला. नाही नाही नको, जा तू. बरं ठीक. ऐक ना, आज इतका खुश आहे मी. का हो? काय झालं? $200 टन माल भेटला. अरे वा, आज गुड न्यूज. आज सर्वसला माहिती पडला. किती? 9 लाख. कॉंग्रॅच्युलेशन्स मग बाळ. अरे ते आवरत होती ती वासंती, पण मग मी हे केलं. ऐक ना, पाणी आणतेस? हा हा हा. कामोली चांगली आहे. आता तुम्ही बघितलं म्हटलं चांगलीच असेल ना. ठीक आहे. छान स्माईल आहे तुझी. हा जा ग, थँक्यू. हा आतमध्ये जा. प्या तुम्ही पाणी. काय बघताय? कसं काय काम, कसं आहे? काम वगैरे व्यवस्थित होते. थोडासा हलगर्जीपणा आहे बघा ना. आता सकाळपासून तिला घेतलं सांगितलेलं, ती आत्ताशी उचलत होती. म्हणजे थोडा हलगर्जीपणा आहे, पण हळूहळू करेल सगळं व्यवस्थित. काम करायचं. मी काय फार काय विचारलं नाही. मी कामाच्या गणगणीत होतो. ते आली होती काम मागायला. तिथं पोर आहे वाटतं, तिला एकदम नवरा नाही वाटतं, नवरा सोडून दिलेलं आहे वाटतं. मग ती काय तिथं राहायचं कसं काय करायचं? किचनमध्ये झोपेल की. मग आपल्याला समजा काही अचानक बाहेर आली तर काय करायचं? आता कसं आहे ना सध्या, ऐका ना, दिवसभर दमले का झोपून घेता. आपल्या आता कसं आहे, आपल्या फार्म हाऊसचं काम चालू आहे ना सध्याच्याला, तोपर्यंत आपण इथे ऍडजस्ट करतोय. 2 महिन्यात मी फार्म हाऊस उभा करतो आता. 9 लाख रुपये रोज पडला आज. अजून अजून वाढ. आणि आपल्याला असं छोटा छोटा नाही बांधायचा ना फार्म हाऊस. जरा म्हणजे ब्रँड इज ब्रँड. माझा नवरा आहे तेवढं गुणाचं. हे काय हो, काय लागले तुमच्या पॅन्टीला? बरं मी काय म्हणतो, आवाज देऊन सांग. काय? इकडे येऊ नको. वासंती. हा बोला. मी काय बोलते, नाही का जरा म्हणजे हे आवरून द्या आम्हाला, आणि मग नंतर तू नाईटला तिकडे झोप. ओके, हे पहिले आवरून द्या आम्हाला. ओके, हा हा, म्हणजे आम्हाला पण झोपायला. चला ना, उठा ना, आपण तोपर्यंत तुम्हाला खायला देते. चला तू आवरून घेतो पर्यंत मी नाश्ता करून घेतो, जेवण करून घेतो. अच्छा अच्छा. आता नाईटचा टाइम जेवणाचा असतो ना. नाश्ता कोणता? जेवण करून घेतो. हे बघ, हे व्यवस्थित टाकून व्यवस्थित करून ठेव. ठीक आहे, हेच असू द्या ना, चादरीच असू द्या ना. चादरीच राहू द्या.
फक्त एकत्र करा, व्यवस्थित करा, एक सारखेपणा पाहिजे. आणि ठीक आहे, तोपर्यंत आम्ही जेवण जर करू. कधी ही जरी टाकली नाही ते तरी चालते, काय अडचण नाही. देतो ग्लास Change करू का? हो चालते. हे चेंज हा, हे चेंज करा व्यवस्थित, झटकून बिटकून घेऊन ते व्यवस्थित आत राहा, तोपर्यंत आम्ही जेवण करून येतो. तू जेवलीस? हो हो मगाशीच. हा, मग तुम्ही यायच्या आधी तुझ्यासाठी भाजी पोळी काढून ठेवली होती मी साईडला. अच्छा हा मी मगाशी घेतली ती खाऊन. हा, तुला आवडते तीच भाजी बनवली मी आज. बघितलं मालकी. या चादरीला काही रोग लागला काय? लगेच चादर बदल म्हणून सांगते. काय नकरी. पण स्वतः कमवत असती तर काय बोलली असती. मग अशीच टाकलेली थोड्या वेळापूर्वी चादर ती. तिची नाटकं पण आता बघते. पगारच वाढवून मागते. एवढं कोण खपवून घेईल सारखं हे बदल ते बदल. कशी झाली भाजी? वाव, छान झाली ना? एक नंबर सुग्राने तू. अच्छा थँक्यू. अहो हां हां भाजी तिने नाही बनवली, भाजी मी बनवली. अरे परमेश्वरा. आणि पोळ्या तिने बनवल्यात. अच्छा, पोळ्या पण छान बनवतेस बरं का तू. हो हो थँक्यू. अं, तसं मॅडम पण फक्त चांगलं करतात. थोडीशी ना तू कामामध्ये थोडीशी ऍक्टिव्ह हो. हम्म. कारण हे बघ, आता हा, माझं ही चादर आहे ना होईपर्यंत- आताच चेंज केली ना. तुमचं जेवण जेवण लगेच होईपर्यंत झालं. जेवण ही पाहिजे का चादर तुम्हाला? ऐकून घेण्याची कॅपॅसिटी ठेवून दे, ठेव. लागलं तर तुला पण घेऊ शकते तू. एक मिनिट, ऐकून घेण्याची कॅपॅसिटी ठेव. मी बोललो तर त्याचं उत्तर दे. बडबड 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 करू नको. हो, मला लक्षात, मला हे चालत नाही गोष्टी. इकडे ऐका तुम्ही, शांतता घ्या जरा. तिने आता नवीन आहे, तिला अजून माहिती नाही रूल. आणि इतकं पण चिडून तापून चालत नाही. असं प्रत्येक कशी असं तापून चिडून नाही बोलायचं कधी, चांगलं नसतं हो. अहो मी असली कामं करत नाही पण त्यांना गरज होती ना चांगल्या बाईची म्हणून मी आली. नाहीतर मला काय असं तुम्ही समजू नका की मला काही कामं नाही आहेत आणि तुमच्याकडेच काम आहेत. असं नाहीये वासंती, तू राग नको येऊ दे त्यांच्या बोलण्याचा. तुला मी सांगितलं ना त्यांचं सोबत जरा तडतड आता आहे. बघा ना हे मगाशीच मी टाकलेलं तरी चेंज कर म्हटले की केलं ना व्यवस्थित सॉरी change. वासंती, सॉरी. आता तुम्ही सॉरी बोलताय म्हणून ना, नाहीतर मी नाव छान आहे ना. अप्रतिम. मी ठेवलंय तिचं नाव. तिचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाते ना तिथे तिथे बदलतं तिचं नाव. हा. चालेल. ओके. ओके, हे जा घेऊन बाळा तू. आतमध्ये घेऊ का मी? हा, एक जा घेऊन एक राहून दे. एक नियम सांगतोय का, आता गेले मी काही उष्ट वापरणारी दिसते का? 5:30 उठायचं. ऐक ना वासंती, हा, हा. इकडे. मला तुझ्याशी बोलायचं हा, बोला. म्हणजे नाही का, आम्ही आता झोपलो ना तर सकाळी 5:30लाच उठ. मध्ये डिस्टर्ब करायला नको, नाही तर सर चिडतील. आणि मग टाइम अलार्म वगैरे काहीतरी? हो, अलाराम लावलेला आहे. तसं तू पण लावून ठेव. माझा नाही वाजला तर तुझा वाजेल. पण मध्ये जर डिस्टर्ब करायला आले ना त्यांना चालत नाही. थोडंसं चिडचिड पण आहे ना. ते दिसलंच. 5:30च्या पुढे ऐक ना कसं नो डिस्टर्ब. कोणी कोणाला ताप आला, सर्दी झाली, खोकला आला तरी, खोकला आला तर तो नसतो आपण करायचं. काही कसलं असलं नवरा तू. काही नाही, ऐक ना. तू थोडं ॲडजस्ट करून घे, समजून घे. ओके, माझ्यासाठी. थँक्यू. चला, गुड नाईट. हां, वासंती, दरवाजा लावून घे. वासंती नाहीये तिचं नाव, वासंती आहे. वासंती, सॉरी. पडदा लावून घे आणि झोपून घे. गुड नाईट. धरा. आणि गुड नाईट. बापरे, आज तर ना ऑफिसला खूप थकले हो. खूप गर्दी होती आज ऑफिसला. जवळ येते, जवळ ये. झोप येते. थकली खूप.
किती वाजले आता? अहो माझं हेच टाइम आहे, 4:30लाच मी उठते, जागी होते. मी काय चालू आहे? आता मला चहा सकाळी सकाळी पहिल्यांदा चहा घेते मी, चहानेच सुरुवात असते माझी. का काय झालं, तुम्हाला डिस्टर्ब झालं का? न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही. पण मला असं सांगितलंच नाही ना, त्यांनी सांगितलं खाण्यापिण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, म्हणजे तुमची. आणि जे काय पाहिजे ते मी काही लगेच इथून तुमचं काही गोलमाल करून थोडी ना बाहेर पडणार आहे. कामाला कायमस्वरूपी आणि त्यांनी राहण्याची सोय इथंच सांगितली. जाऊन विचारा मॅडमला. हे बघ ऐक, तू आहे ना सकाळी तुझं काय तो 1-2 दिवसाचा पगार झाला चला तो घे आणि चालते. पण मला पण असं काही कोणाची गरज नाही आहे, माझ्याकडे पण खूप काम आहे. तुझा नवरा काय करतो? काय पण करू दे ना, तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं? मी प्रेमाने विचारतो. नाही हो, आता मला काही प्रेमानं बोलायचंच नाही आहे महत्त्वाचं. आणि मला सकाळ सकाळी चांगलीच बोलणारी माणसं आवडतात, त्यांच्याकडे बघून मी कामाला आले. नाहीतर तुमच्यात काही नाही इंटरेस्ट अजिबात. हो ऐका ना. काय नाही करतो तुमचा नवरा? तुम्हाला चहा हवा आहे का, कॉफी हवी आहे का? हां मग तसं सांगा मला. तुम्ही जे चला मी तिकडे. ऐका ना, ऐका. तुम्ही मला दाखवता का? बरोबरच ना, आता तुमच्या घरात काम करते म्हणजे एकदम मी वाया गेलेली किंवा असं की खूप गरज आहे म्हणून असं नाही, की मला आवडतं स्वतः कमवलेले पैसे. सॉरी. का आता एवढ्यात लगेच गिरगिटसारखं रंग का बदलते? सॉरी. कशासाठी? मी कधीच माफी नाही मागितली कोणाची. मग चुकीचं बोलले तर माफी मागावीच लागेल ना. तुझ्या व्यतिरिक्त. ते तर लय मोठं कारण आहे. कसलं? तुम्हाला आवडेल. आय लाईक यू. काही पण उगीच हे मोठ्या लोकांची नाटकं मला सगळं माहिती आहे. खरंच. बाई दिसली की लगेच डोळे वासून बघायचं आणि कामासाठी ओरडून बोलायचं, लोकांसमोर नाटके दाखवायची आणि एकांतात असं बोलायचं. बायको देखत बोलावं लागतं. आता मगाशी नव्हते ना त्या, हं? मगाशी नव्हते ना त्या. तू झोपली आता. तुला एक सांगू का मी, लय मोठा प्रॉब्लेम माझा. बोला ना. काय? तुझी जी मालकीण आहे ना, ही मालकीण आहे ना, मला ज्या गोष्टी पाहिजे ना त्या गोष्टी देत नाही. म्हणजे काय नाही देत नक्की? जे बायको नवऱ्याला देते ना ती गोष्ट ती देत नाही मला. किती चांगले आणि काय बोलताय तुम्ही, उगीच काय नावाची हे करू नका. चांगली आहे, दिसायला चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगली आहे, पण तो नाईटचा परफॉर्मन्स द्यायचा ना तो देत नाही ती. मग तुमचं म्हणणं काय? माझी अहो पण काय ते तुमचं बोलणं ती नको नको नको, मला खरंच तुमच्यापासून ना तुम्ही लांबच राहा. सॉरी. नको नको. ऐक ना प्लीज प्लीज, तुला जे पाहिजे ते देईन मी. अहो माझ्याकडे खूप पैसे बिसे आहेत आणि मी. तुला पगार किती ठरला आलाय तुझा? अहो पगाराचं काय करायचं, माझ्या कामाशी मतलब मला जेवढं पाहिजे तेवढं मी मागितलंय त्यांना. किती रुपये बोलली मला? सांगितले त्यांनी. नाही मीच सांगितले, त्या बोलत होत्या 9, पण म्हटलं 12-15 पर्यंत द्या असं काहीतरी. तुला 30,000 रुपये देईल मी. काही एडबीड लागली काय तुम्हाला? 30,000 डबल पेमेंट? 1 मिनटं जरा मला साखर टाकू द्या. आत्ता तर मला किती सकाळी सकाळी माझा मूड ऑफ केला तुम्ही. आणि हे काय मोठं घर आणि पोकळ वासा. सॉरी म्हटलोय कधी? कोणाला सॉरी बोललोय का मी? आणि तुमच्या घरात काही वेळेवर नसतं पण. अरे साखर इकडे असते तर वेळेवर काही भेटत पण नाही आणि आवाज आला की तोंड दाबून घ्या, हे नाही मला खपणार असं. ऐका ना, तुला जेवढं पाहिजे तेवढं पैसे देतो, तुझ्या पोराचं शिक्षण तुझं सगळं सगळं मी सांभाळून घेईल. फक्त एकदा तेवढं ना मला देत चल, जे मालकीन देऊ शकत नाही ते. आयडिया तर चांगली आहे तुमची. सगळं सांभाळेल मी, सगळं सगळं. हां चालेल, सगळं पण चालेल असं काही नाही. फक्त माझ्याशी नीट बोलावं. मलाही असं खरंच ना दिमाग तुमच्यापेक्षा गरम आहे माझा. सॉरी म्हटलं तुला, नाही बोलणार सांगितलं ना. मला साखर द्या पहिली. आता ऐक ना, ते साखर विकार नंतर. आता तू आहे ना, तू पहिले तिकडे चाल. मला ना माझी लई दिवसाची इच्छा आहे, तर मालकीनच्या शेजारीच कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. आणि ती जागे असेल तर कामावर काय माझ्या काय पाणी फिरवतं काय? कोणतं? तू टेन्शन न घेऊ, ती एकदा झोपली का मुर्दा येतो, मुर्दा. झोपला का झोपला, हा काही खरं नाही तिथं.
नक्की का? विश्वास आहे ना तुला मग? मग पहिलं चहा की नको चहा वगैरे? चहाचं जाऊ दे, चहाचं बंद कर, हां. चहाचं बंद करून टाक. इकडे ये. मी सांगतो टेन्शन घ्यायचं बघा पक्का ना? तू टेन्शन. आणि जर काही त्यांनी बघितलं वगैरे तर? असं पण तुझा नवरा नाही ना. हो ते आहे, नवरा बिवराचं काय, कामाला आले ना. ठीक आहे बघ, ती झोपलेली आहे. अजिबात अजिबात काकट करायचं नाही. शांत राहायचं एकदम. सायलेंट. सायलेंट. म्हणजे परत ओरडते तुम्ही मला? तसं नाही. आता तर तुम्ही बोलले ती मुलगा झोपली झोपली झोपली. अरे झोपती ती पण सांगतो थमी करतो बरोबर. टेन्शन घेऊ. एक मिनिट. पण करून देत नाही मला, तू तिकडच जाय. माझ्या जवळ होतो माझ्या करून देत नाही मला. झोप करते. हे ब्लँकेट मला दिले. हे काढा ना मग, तिचं कशाला ठेवले जवळ? तिची पॅन्ट आहे. तिकडे तोंड कर प्लीज यार. एकच वाव नाईस सुपर. जाऊ दे मग ते. काय चालू आहे? काय करताय तुम्ही? तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? स्टॉप काय करताय स्टॉप. वासंती? अगं मी तिकडे झोपली होती. अगं तुला काही लाज वाटते का? सरांसोबत तू असं करते अगं मला लाज वाटायचं काय, पण त्यांनीच केलं. आणि मला अगं का करते तू? हो सॉरी. ते आता ह्याच्यामध्ये कारण त्यांनी मला तसं हेच केलं ना, कन्व्हिन्स केलं मला की काय हो? किती वाजले? पसंती 4:30. 4:30. साडी व्यवस्थित करून घे वासंती. आणि तुला माहिती ते जाऊ दे, तुम्ही मला सांगा हे काय चाललेलं तुमचं? वासंती खाली बस खाली बस खाली बस खाली बस. तुझं टेन्शन नको घेऊ. खाली हे काय आहे? वासंती खाली बस म्हणजे? खाली बस वासंती. घाबरू नको. खाली बस म्हणजे काय? ए तू ये ना, माझं ऐक 2 मिनिटं. काय? एक हाताने टाळी वाजत नसते. 2 मिनिटं माझं ऐक. काय? मी तुला रोज म्हणतो अगं मला मूड झालाय, करू दे करू दे. तू दरवेळेस काय म्हणते? म्हणजे तू दरवेळेस काय म्हणते? माझा मूड नाही आज, जाऊ दे. नाही होत माझा मूड. हा मग तुम्ही असं करायला पाहिजे होतं. माझी जिंदगी नको तू वाया घालू. एक कामावाल्या बाई सोबत तुम्ही असं केलं. अरे कामवाली बाई म्हणजे ती चांगली आहे, छान आहे. तू काय नसते? अगं कामाला असली तरी त्यांच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट झाली ना मी. ऐक एक मिनिट ऐक बस. हे बघ ऐक. माझ्यासाठी ते तुला पण सोडून देतील. नाही असं नको बोलू. अच्छा नाही असं नको बोलू. हे बघ ऐक, ही गोष्ट कोणाच कुठंच बाहेर लीक करायची नाही. ही गोष्ट तिच्यात, माझ्यात आणि तुझ्यात तिघांमध्येच राहील. ऐक एक मिनिट. अगं लोक बाहेर लपडे करतात, सगळे करतात. आपण घरातल्या घरात केलंय ना. तू समजून घे काही गोष्टी. आणि असे पण तुमचे खूप आवडीचे आहेत ना, तर तुमची चुकी ना, त्यांना जवळून देत नाही ते. तर ऐक ना, ही गोष्ट आपल्यात राहील. तू काही गोष्टी समजून घे. जर मी हीच गोष्ट जर मी दुसऱ्यासोबत केली तर तुम्हाला चालेल का? पण ते म्हणजे ते तयार आहेत ना तुला हे करायला, सॅटिस्फाय करायला, की तू त्यांच्याशी तयार नाहीये ना, असं झालंय ना. म्हणून तू तयार झाली का माझा संसार मोडायला? तसं नाही.
आता मी तयारच होत नव्हती. मला पहिलेच खडूस माणसं आवडत नाहीत. तुम्हाला माहितीच आहे. काय त्यांचं मी चहा बनवून मला ओरडत होते हे काही टाइम आहे का चहा बनवायचं. नंतर मग लाडीगोडी लावली आणि मला खेचत आणलं. हे बघ ऐक, तिथं माझा काही लपडा नाही, आमचं काही प्रेम नाही, काहीच नाही. आमचा फक्त संबंध तेवढाच आहे. अहो रडते कशाला? फक्त तेवढंच कामापुरतं संबंध आहे. तू रडू नको प्लीज. मला तुमच्याशी काहीच संबंध नाही ठेवायचा आहे आता. ओके, मला काही संबंध नाही ठेवायचा आहे तुमच्याशी. तुम्हाला जे करायचं ते करा. हो, मी माझ्या माहेरी निघून जाते. कुठं चालले? मी चालले माझ्या आईकडे निघून. मला थांबा हो, बसा. आई वासंती, जाऊ दे, आपला सिक्का खोटा निघला. जाऊ दे, मला ही अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून, तरी अशी अपेक्षा नव्हती मला. तेच तर सांगते मॅडम. आणि एवढं लक्षात राहून द्या, परत तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही हो मी. मला तुम्ही ना चुपचाप डिवोर्स देऊन टाका. नाही ते तुम्ही ना हिच्यासोबत लग्न करून घ्या. काही करा, मला काही घेणं नाही. ओके, पण माझी फॅमिली आहे ना, मी थोडी ना असं काही करायचं म्हणून आली. डायरेक्ट सोडूनच चालू. जाऊस तर तू लांब आहे, तुला विनंती करू. अहो ओके, झालं ना, तुझ्या पण मनासारखं झालं ना. तुला नव्हतं आयुष्यात कुणी. ओके, पण बोलता एकदम आनंदाने की माझं नाव असं नको नका असं जाऊ नसतं. प्लीज. का नको जाऊ? अगं मीच तुला काम तरी- सोडते तुमचं. कशाला उगीच? हा तेच ना. अगं या माणसालाच इच्छा नाहीये माझ्यासोबत राहण्याची, तर काय करू मी? अहो, तुमचं चुकलं ना. तुम्ही नवऱ्याला जवळ येऊन देत नाही, ते तुमची म्हणून चुकी. तू माझा नवरा जवळ घेतला. मी जवळ नाहीच घेतला. त्यांना बोलले मी, ऐक तुझ्या मॅडमला सोडून मी बाहेर जातो. काजल ऐक, आमचा विषय फक्त कामापुरता आहे. नाही सहन करू शकत मी हे सगळं. ते काय बोलले, तुमच्या म्हणजे मालकीनला सोडून मी बाहेर जातो. सकाळी सकाळी काय गोंधळ लावलाय. म्हटलं चहा करते. तर म्हटलं तुम्हाला काय पाहिजे का? तर ते बोलले काय नाही, मला बाकीचं शरीर नाही मिळत असं. बरं ऐक, मी काय नाही, मला राहायचंच नाही तुमच्यासोबत. इथून पुढे नाहीच राहायचं मला. वासंती आता इथून पुढे नाही करायचं. बघितलं, म्हणजे कामापुरते माझ्याशी पण बोलले का? ही अपेक्षा नव्हती विशाल मला तुमच्याकडून करत. तुला ना याच्या बदल्यात मी ना आजचे जे झालं ना, याच्या बदल्यात तुला मी 10,000 रुपये देतो. किती विश्वास ठेवून मी आले होते पण आहे ना, हे बघ, ही गोष्ट इथं विसरून जा. तू पण आणि मी पण ना. काजल आता इथून पुढे देणार. जा तुझ्या रूम मध्ये जा. मी माझ्या रूम मध्ये म्हणजे घरी जाऊ का? मी माझ्या घरी नको जाऊ, तू तुझ्या रूम मध्ये जा. नाही, मला नाही पाहिजे ती, तर नाही पाहिजे. नाही पाहिजे. जा तुझी बॅग भर आणि जा. तुला मी देईल पैसे. जा बरं. काय करायचं? तुम्ही सोडून मला दुसरं कोणी पण नव्हतं, आणि तुम्ही माझी शास केलं. असं वागलं मला अपेक्षा नव्हती अशी. तू जर करून दिला असतं मला गप्पा कशाला गेलो असतो पुढं. मला पैसे कसे देणार तुम्ही? पैसे तुला फोन पे करतो मी लगेच. पण बघा, माझी काही चुकी नाहीये ह्यात. सगळं तुम्ही तुमच्या नवऱ्याला जे सुख नाही देत ना, ते माझ्याकडे मिळवायचा प्रयत्न करत होते. आणि जर मी नसती ना, तर तो तुमचा नवरा बाहेरच्या बाईकडे गेला असता. तू लेडीज होती, तू एका लेडीचं मन समजायला पाहिजे होतं. मी स्वतःहून नाही केले. बघ ऐक, मी काय म्हणतो ऐक, 1 मिनिट. मी काय म्हणतो, माझं ऐका. तुला मी 10,000 रुपये पाठवले, तुला अजून काही पैसे पाहिजे का? ही गोष्ट इथंच विसरून जा. पण मी कामासाठी आलेली, तुम्हाला बोलली ना, मी काम पाहिजे म्हणून मी आलेली. आणि ते मला स्वावलंबी एक बाई 6 महिन्याचे पेमेंट देऊन टाकतो. दर महिन्याला तुला मी 12,000 रुपये देत जाईल. पण आहे ना, जातो प्लीज, जा प्लीज जातो. पण त्यांच्यामुळेच तर मी आलेली इथे कामाला. तुमच्यात खोट आहे हो, तुमच्यात खोट आहे. आणि दुसरी बाई कामालाच लावू नका. तुम्ही स्वतःची कामं स्वतःच करत राहा. मला कोणालाच कामाला वगैरे काहीच लावायचं नाही. इथून पुढे मी माझं स्वतःची कामं स्वतःच करेल. काळजी घ्या. एकदा घडली मला आता ह्याच्यानंतर नाही करणार मी असं. कुठे चाललाय तुम्ही? चल बाय. सॉरी बोललो ना तुला. सॉरी बोलता. हो, जर मला खरंच आई वडील जर असते ना, मी खरंच निघून गेले असते. पण मला जायला जागा नाही ना कुठं. म्हणून तुम्ही माझा असा फायदा घेतला. पण ही गोष्ट कधीच नाही विसरू शकत मी.